नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी खूप महत्त्वाच्या टॉपिकवर विषयावर बनवला आहे, ज्यामध्ये बरेच लोक कमेंट करून सांगत होते की सर आम्ही कोंबडी पालन करतोय, पण या ठिकाणी आम्हाला अंडे असेल किंवा पक्षी असेल किंवा पिल्ले असेल यांना चांगल्या प्रकारचं मार्केट भेटत नाही आहे, चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांना भाव भेटत नाही आहे किंवा अंडे या ठिकाणी विकण्यासाठी किंवा पाऊस असेल ऊन असेल या काळामध्ये आम्हाला अंडे विकणं खूप अवघड होतं आहे किंवा अंडी आम्हाला गावातल्या गावात नाही तर शहरात जाऊन विकावं लागतं आहे। त्यासाठी खूप धावपळ होते, त्यासाठी खूप गडबड होते आणि वेळात वेळ काढून त्या गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळे शेतीकडे किंवा इतर गोष्टीकडे दुर्लक्ष होते किंवा हे मॅनेजमेंट योग्य प्रकारे जमत नाही। आणि आमच्याकडे जर ज्या लोकांकडं 50-100 कोंबड्या असतील त्या लोकांचं काय होतं आहे की दिवसाला भरपूर मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन होतं आहे आणि जर आठवडे बाजारात विकायला बसले तर यांना दिवसभर किंवा खूप मेहनतीने ते अंडे विकावे लागतात। अशा वेळेस काय करायचं? त्याचप्रमाणे जर पिल्लं किंवा जे लोक मांस उत्पादनासाठी किंवा कोंबडी पिल्लांसाठी जर कुक्कुटपालन करत असतील तर त्या लोकांना काय होतं की कोंबडीला योग्य प्रकारे भाव भेटत नाही, भेटला तर या ठिकाणी खाद्यामध्ये भरपूर खर्च निघून जातो, पिल्लांना चांगला भाव भेटत नाही। त्याचप्रमाणे जर एखाद्या वेळेस पक्षी विकायला वेळ झाली तर या ठिकाणी खाद्य खर्च जास्त लागून जातो आणि त्यामुळे जो मिळणारा नफा आहे यामध्ये खूप मोठी घट दिसून येते। आणि तुम्हाला माहीतच असेल, जर कोंबडी पालन जर करायचं असेल तर रोगावर आणि खाद्यावर चांगलं नियंत्रण असलं पाहिजे, तेव्हाच हा व्यवसाय चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो। आता ह्याच विषयांवरती आपण आपल्या आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत। पण या ठिकाणी बघा, मी काय करणार आहे, आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय काय कंडिशन आहे, काय काय नियम आहे, या सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आणि त्याच्या पक्षामागं तुम्हाला किती रुपये भेटणार किंवा या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे किती रुपये भेटणार हे तुम्हाला मी प्रत्येक मिनटाला सांगत जाणार आहे। मी या ठिकाणी अजिबात टोटल करणार नाही आहे किंवा मी अजिबात तुम्हाला शेवटला शिल्लक रक्कम असेल किंवा हिशोब काढून अजिबात दाखवणार नाही आहे। तो तुमचा तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे, तुम्हाला परवडते की नाही, पण या ठिकाणी कोणत्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आणि कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला स्वतः खर्च करावा लागेल, या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। लसीकरणाला किती रुपये भेटतील, त्याचप्रमाणे खाद्याला किती रुपये भेटतील, त्याचप्रमाणे काय काय गोष्टी कराव्या लागतील किंवा काय काय नियम पाळावे लागतील, अशा सर्व गोष्टी मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। जे लोक फास्टमध्ये व्हिडिओ बघतील किंवा अर्धवट व्हिडिओ बघतील त्यांनी आत्ताच व्हिडिओ बंद केला तरी चालेल, कारण की मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही हा व्हिडिओ 10% जरी स्किप केला म्हणजे पुढं माग केला तर तुम्हाला यामधलं अजिबात काहीच समजणार नाही। कारण की बरेच लोक डायरेक्ट शेवटचा भाग बघतात। जे लोक डायरेक्ट शेवटचा भाग बघत असतील तर त्यांना आत्ताच सांगतो, शेवटला मी अजिबात कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन दिलेलं नाही आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर प्रॉपर माहिती हवी असेल तर तुम्हाला प्रॉपर शेवटपर्यंत व्हिडिओ एकही सेकंद न चुकताच बघावा लागेल। बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो मुद्दा म्हणजे की कोंबड्या फुकट घेऊन जा, पिल्ले आणि अंडे आम्ही विकत घेऊ। आता ही स्कीम काय आहे किंवा ही योजना काय आहे? तर बघा, बऱ्याच वेळा आपण बघतो की जे बॉयलरचे पोल्ट्री असतात त्यामध्ये काय असतं की पक्षी पण दिले जातात, त्यानंतर औषधं पण तेच देतात, डॉक्टर पण त्यांचेच असतात, मार्गदर्शन पण तेच करतात आणि पिल्लं घेण्यासाठी या ठिकाणी पिल्लं घ्यायलासुद्धा तेच येतात। पण या ठिकाणी काय होतं, जो पिल्लांचा रेट असतो या ठिकाणी खूप किलोमागं खूप कमी पैसे भेटतात, बरोबर? हां, त्या व्यवसायामध्ये सुद्धा पैसा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा परवडते, कारण की सर्व सहकार्य ते लोक करत असतात। पण तरी देखील जर आपण हिशोब काढला त्या ठिकाणी जर आपण गावठी पक्षी समजा आपण 1000 पक्षी पाळून 1000 गावठी पक्षी पाळून जितकं उत्पन्न आपण कमवू शकतो तितकं उत्पन्न आपण 1000 बॉयलर पाळून अजिबात कमवू शकत नाही। त्यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजन करावं लागेल, ते आहे की गावठीसाठी। आणि गावठी पक्षामध्ये जर तुम्हाला एकदा मॅनेजमेंट जमली तर या ठिकाणी तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही। तर आम्ही एक नवीन योजना जी सुरू केली आहे त्यामध्ये आम्ही काही मोजके शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्यासोबत एक पार्टनरशिप करणार आहोत। त्यामध्ये एक नवीन योजना सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आमच्याकडून तुम्हाला
एक उत्तम दर्जाच्या म्हणजे प्युअर गावरान कोंबड्या आणि त्या पण सुदृढ निरोगी कोणत्याही प्रकारचा रोग नसलेल्या आणि अंड्यावरच्या कोंबड्या या ठिकाणी देण्यात येतील। आणि त्या कोंबड्या तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एक कंडिशन ठेवायची आहे, म्हणजे जर अंड्यासाठी करायचं असेल तर तुम्हाला कावेरी किंवा आर या दोन तीन जाती आहेत, तर त्यापैकी तुम्हाला कोंबड्या दिल्या जातील। किंवा जर तुम्हाला मांस उत्पादनासाठी करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी फक्त प्युअर गावरान दिली जाईल। बघा, अशा दोन प्रकारच्या उत्पादनासाठी तुम्ही पाळू शकता। आता त्याच्यामध्ये काय आहे की जर तुम्ही दिवसाला कमीत कमी 8 आहे की तुम्ही दिवसाला या ठिकाणी कमीत कमी 20 अंडे तरी या ठिकाणी निघाले पाहिजे। आता जर तुम्ही प्युअर गावरानची गोष्ट कराल तर आरामशीर 20-30% रेशो त्याचा आहेच। त्यासोबत जर आपण कावेरी किंवा इतर क्रॉस ब्रीडचा जर विचार केला तर सरासरी 40 ते 50% अंडी उत्पादन त्यांच्यामध्ये आहे। पण मग आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही मांस उत्पादनासाठी जर करत असाल तर तुम्ही त्यासाठी स्पेशली प्युअर गावरानच या ठिकाणी पाळल्या पाहिजे, कारण की कंपनी तशी तुम्हाला सपोर्ट देखील चांगले करेल। कारण की गावठी कोंबडीला बाजारात भाव चांगला असतो आणि ती कोंबडी तिचा रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते। सोबतच तिचं जे खाद्य आहे ते आपण बाहेरचे खाद्य असेल घरगुती खाद्य ते देऊनसुद्धा आपण तिचा चांगल्या प्रकारे ती वाढवू शकतो। आता बघा, पिल्ले आणि अंडी या ठिकाणी कशा प्रमाणात घेतली जातील, तर बघा, जो बाजारात भाव चालू असेल, ज्या काळात तुम्ही पिल्लं तुमचे तयार होतील किंवा अंडे तुमचे तयार होतील, जर हिवाळ्याचे दिवस असेल तर तुमच्या अंड्यांना चांगला भाव भेटेल, जर उन्हाळ्याचे दिवस असेल तर साहजिक भाव कमी भेटेल। म्हणजे एक ॲव्हरेज जो मार्केटमध्ये भाव चालू आहे त्याच्यापेक्षा 1-2 रुपये कमी दराने तुमच्याकडून अंडे घेतले जातील। आता पिल्लं जे आहेत, आता हे पिल्लं कशाप्रमाणे घेतले जातील, तर पिल्लं हे 1 ते 1.5 महिन्याच्या आसपास घेतले जातील किंवा मग डायरेक्ट 5 महिन्यानंतरचा पक्षी घेतला जाईल। पण त्यासाठी तुमचा पक्षी योग्य प्रमाणे वाढला पाहिजे, त्याला कोणताही रोग नसला पाहिजे। आता आपण हिशोबाकडे वळूया, म्हणजे आता कोणते कोणते पैसे कंपनीकडून भेटणार आणि कोणते कोणते पैसे आपल्याला गुंतवणूक करावं लागेल किंवा आपल्याला काय काय नियोजन करावं लागेल। आता बघा, तुम्हाला करायला लागणारी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर 100 गावठी कोंबड्या घेत असाल, बरोबर, म्हणजे किती पण गावठी कोंबड्या तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला दिवसभरातून या ठिकाणी कमीत कमी सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास प्रत्येक पक्षाकडे तुम्हाला या ठिकाणी बारकाईने बघावं लागेल, म्हणजे कोणता पक्षी दाणे खातोय का नाही किंवा कोणता पक्षी या ठिकाणी चालतोय का, बसतोय का, उठतोय का, तुम्हाला हे बघावं लागेल। त्यानंतर तुम्हाला दर 10 किंवा 15 दिवसाला 10 ते 15 दिवसाला या ठिकाणी तुम्हाला फवारणी करावी लागेल। जी कोडसुलिन TH असेल किंवा इतर फवारण्या असेल त्या तुम्हाला फवारण्या कराव्या लागेल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लसीकरण हे कंपल्सरी द्यावं लागेल। आता लसीकरण तुमच्या स्वखर्चाचं असेल का आमच्याकडून पैसे भेटेल, तर बघा, पहिल्यांदा जर आम्ही तुम्हाला तो पक्षी देतो आहे, बरोबर, म्हणजे मोठी कोंबडी देतो आहे आणि त्याच्यापासून जर तुम्ही अंडी उत्पादन मांस उत्पादन करत असाल, म्हणजे त्याच्यापासून तुम्ही जर पिल्लं काढत असाल, तर बघा, पहिलीची लस आहे जी मानेतून दिली जाते मॅरेक्स लस, तर ती तुम्हाला स्वयं खर्चातून करावी लागेल। त्यानंतर 6 ते 7 दिवसानंतर जो लासोटा डोस आहे जो डोळ्याद्वारे किंवा नाकाद्वारे दिला जातो, त्याला प्रत्येक पक्षामागं 5 रुपयेप्रमाणे या ठिकाणी रेट दिला जाईल। त्यानंतर 14 दिवसाला लागणारा जो गंभोरा आहे तो 4 रुपये। त्यानंतर 21व्या दिवशी लागणारा जो लासोटा बूस्टर डोस आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाण्यातून द्यावा लागेल आणि पाण्यामध्ये तुम्हाला थोडंफार गूळ पण मिक्स करावं लागेल, जेणेकरून पाणी कडूसरपणा पाण्याचा कमी होईल। आणि त्या डोसचे तुम्हाला 3 रुपये आणि त्याच्यानंतर 28व्या दिवशी तुम्हाला परत लासोटा बूस्टर असा डोस द्यावा लागेल, त्याचे पण तुम्हाला 3 रुपये दराने भेटेल। आणि त्यानंतरचे जितके काही डोस असेल हे तुम्हाला कंपल्सरी स्वयं खर्चातून करावे लागेल, ज्यामध्ये फाऊलपॉक्स असेल, आल्टुबी असेल किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळे औषधं असेल किंवा एखादा आजार आला किंवा काय आलं तर ते तुम्हाला स्वयं खर्चातून करावं लागेल। पण यामध्ये एक अट आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हे डोसेस देशाल किंवा वॅक्सिनेशन करशाल तेव्हा तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी ज्या आमच्या एजंटसमोर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागेल। म्हणजे जर आज डोस द्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी आमचे एजंटसमोर तुम्हाला डोस द्यावा लागेल किंवा ऑनलाईन या ठिकाणी वेबकॅमद्वारे आमच्या
वेबकॅमद्वारे समोर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल. सोबतच तुम्हाला या ठिकाणी दर 5-6 दिवसातून किंवा जास्तीत जास्त 7-8 दिवसातून म्हणजेच आठवड्याभरातून एकदा तूस बदलावं लागेल. कारण की तूस 5-6 दिवसानंतर खराब होतं, तर ते तूस तुम्हाला या ठिकाणी बदलावं लागेल, बरोबर. आणि तो तूस जे खर्च आहे तुमचा, तूस असेल किंवा चुना असेल, तो संपूर्ण खर्च हा तुमचा असणार आहे, बरोबर. आता मी लसीकरणाचा जो तुम्हाला प्रत्येक डोसचा, प्रत्येक पिल्लामागचा जो रेट सांगितला आहे, त्याप्रमाणे तुम्ही जितके पक्षी घ्याल तितका हिशोब करून तुम्ही या ठिकाणी त्याचा हिशोब काढू शकता. त्यानंतरचे तुम्हाला दर 15 दिवसाला डोस द्यावा लागेल. म्हणजे महिन्यानंतर दर 15 दिवसाला तरी तुम्हाला या ठिकाणी वॅक्सिनेशन करावं लागेल. तर तुम्ही त्याचा हिशोब काढू शकता आणि तुम्हाला किती रुपये खिशातून घालावं लागेल याचा हिशोब करावा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाद्याचं नियोजन करावं लागेल. आता खाद्याचं नियोजन काय करावं लागेल, तर बघा, जर तुमच्याकडं या ठिकाणी तुम्ही गावठी कोंबड्या पाळत असाल तर साहजिक आहे तुम्हाला मोकळ्या सोडून अजिबात चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त सोडण्यासाठी नियोजन करावं लागेल. आता ते कसं करावं, तर बघा, जर तुम्ही बंदिस्त करत असाल तर तुम्हाला 100% खाद्य या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला विकतचं द्यावं लागेल. आणि जर तुम्ही अर्धबंदिस्त करत असाल तर त्यासाठी आमचा प्रतिनिधी किंवा आमचा एजंट येऊन तुम्हाला 1-2 दिवस प्रॉपर नॉलेज देईल. कोणते झाडं लावली पाहिजे, कोणतं खाद्य तयार केलं पाहिजे, त्याचप्रमाणे BSF असेल किंवाच इतर चारा पिके असेल, जसं की मेथी घास, पालक असेल, त्याचप्रमाणे तुतीचे झाडे असेल, शेवगा असेल, सुबाबळ असेल, शौरी असेल, असे भरपूर प्रकारचे जे चारा पिके आहेत गावठी कोंबडीसाठी, तर त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करेल. पण तुम्हाला हे जे रोपं असेल किंवा झाडं असेल, ह्यांचं बियाणं असेल किंवा रोपे असेल, हे संपूर्ण तुम्हाला स्वखर्चातून आणावे लागेल. आणि जर तुम्ही शेवग्याचे रोपं लावत असाल तर ह्याचा रेट मी तुम्हाला मार्केटमधला दर सांगून टाकतो आहे. जर तुम्हाला चांगला व्यापारी भेटला तर तुम्हाला 20 ते 40 रुपयाला प्रति रोप या दराने भेटू शकते. किंवा जर नर्सरीमधून जर तुम्ही घेत असाल तर त्या ठिकाणी भाव जास्त असू शकतो, 50, 70, 80च्या आसपास तुम्हाला भाव भेटू शकतो. पण जर मला शक्यतो तुम्ही या ठिकाणी नर्सरी कोणती जी रोपं विकते आपल्याला, शेतकरी नर्सरी असते, त्यातून तुम्हाला घेणं चांगल्या भावाने परवडेल. तर तुम्हाला या ठिकाणी चारा नियोजन करावं लागेल. त्यानंतर कमीत कमी तुम्हाला 40 ते 50% खाद्य हे विकतचं टाकावं लागेल. आणि हे संपूर्ण खाद्य जे आहे हे तुम्हाला स्वयंखर्चातून त्यांना द्यावं लागेल. आता प्रति कोंबडी या ठिकाणी जर आपण हिशोब केला तर 1-1.5 किलो होईपर्यंत 3 ते 4 किलोच्या आसपास खाद्य खाते. म्हणजे तुम्ही हिशोब करा, प्रति किलोचा जो दर चालू आहे तो आहे 34 रुपयाच्या आसपास या ठिकाणी रेट चालू आहे. म्हणजे 34 रुपये खूप जास्त आहे. तुम्हाला या ठिकाणी 32 रुपयाच्या आसपास भेटून जाईल. पण कधीकधी या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानामध्ये रेट जास्तीचा असतो, त्यामुळे 34 रुपये जास्तीत जास्त आपण रक्कम सांगितली आहे. जर तुम्ही या ठिकाणी घरगुती तुमच्याकडे जर गिरण असेल, तुम्ही घरगुती खाद्य बनवत असाल, त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं तुम्ही घरच्या घरी खाद्य तुम्हाला भेटून जाईल. पण जर तुम्ही विकतचं खाद्य आणत असाल तर खाद्य देखील आमच्याकडून तुम्हाला घ्यावं लागेल. जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो या ठिकाणी आमचा असेल, पण खाद्य संपूर्णपणे तुम्हाला आमच्याकडून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक उत्तम दर्जाचं शेड हवं आहे. आता शेड किती पाहिजे, जर तुमच्याकडं एक पक्षी असेल तर त्याला 1.5 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. जर तुमच्याकडं 100 पक्षी असेल तर त्याला 150 स्क्वेअर फूटची जागा हवी आहे. आणि ज्याप्रमाणे पिल्लं वाढतील तसं प्रति पिल्लू या ठिकाणी 4 पिल्ला मिळून 1 स्क्वेअर फूट अशी जागा पहिल्या 15 दिवसांसाठी, आणि नंतर ही जागा या ठिकाणी 1 स्क्वेअर फूट 2 पक्ष्यांसाठी 1 स्क्वेअर फूट, आणि नंतर एका पक्षासाठी 1 स्क्वेअर फूट, आणि शेवटला 1.5 स्क्वेअर फुटाला 1 पक्षी. अशाप्रमाणे या ठिकाणी शेड तुमचं वाढत पाहिजे किंवा ऑलरेडी आधीपासून तुमच्याकडं शेड पाहिजे. तुम्ही आधीपासून शेड तयार करून ठेवू शकता किंवा नंतर जसे जसे तुमच्याकडे पक्षी येतील तसं तसं तुम्हाला या ठिकाणी पक्षी ठेवू शकता. पण या ठिकाणी तुम्ही प्रॉपर एकाच ठिकाणी वर खाली पक्षी ठेवू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो,
लसीकरण पाहिजे, फवारणी पाहिजे, तूस तुम्हाला 7-8 दिवसातून बदललं गेलं पाहिजे आणि खाद्य 30 ते 40% या ठिकाणी विकतचं दिलं गेलं पाहिजे, म्हणजे फॅक्टरी फीड दिलं गेलं पाहिजे आणि ते फीड तुम्हाला आमच्याकडून घेणं कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी शेड बांधताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजे शेड बांधताना शेडची उंची या ठिकाणी 2 पाखीचं करायचं आहे, म्हणजे मध्ये उंच आणि दोन्ही साईडनी थोडी कमी हाईट याप्रमाणे. आणि ती उंची या ठिकाणी दोन्ही साईडनी 6-6 फूट उंच पाहिजे कमीत कमी. आणि मधली जी उंची असते ती या ठिकाणी कमीत कमी 8 फूट पाहिजे. उंची जितकी जास्त असेल तितकं गारवा राहील. त्यानंतर वरचं जे छत आहे ते सिमेंटचा पत्रा असला पाहिजे. त्यानंतर जी शेडची रुंदी आहे ही रुंदी 30 फुटाच्या या ठिकाणी रुंदी 30 फूट पाहिजेच पाहिजे. आणि त्यानंतर जे तुमचं लांबी आहे ती लांबी तुमच्या मनावर आहे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडं ऑलरेडी शेड असेल, म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडं ह्यापेक्षा कमी रुंदीचं शेड असेल किंवा ऑलरेडी तुमच्याकडं रूम असेल तर काही हरकत नाही आहे, तिची रुंदी कमी असली तरी चालेल. पण त्यामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे ज्या की त्यामध्ये योग्य प्रकारची हवा, व्हेंटिलेशनसाठी हवा आली पाहिजे थोडी का होईना. कारण की जो अमोनिया गॅस तयार होतो तो या ठिकाणी बाहेर गेला पाहिजे. त्याचप्रमाणे पिल्लांना योग्य प्रमाणे या ठिकाणी काय म्हणता टेम्परेचरसाठी बल्ब तुम्ही ब्रूडिंगची व्यवस्था केली पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी खाली कोबा असला पाहिजे. कोबा असला म्हणजे या ठिकाणी साफसफाई चांगल्या प्रमाणात होते. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडं शेड तुम्ही नवीन बांधत असाल त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडे शेड नाही आहे, तर त्यावेळेस आमचं एजंट येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल की शेड कसं बांधायला पाहिजे किंवा कशाप्रकारे तुम्ही नियोजन केलं पाहिजे. आणि शेडचा जो पाया आहे म्हणजे जमिनीपासून जी उंची आहे ती कमीत कमी 1 फूट तरी असली पाहिजे. कमीत कमी 1 फूट उंची असली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी जे सरपटणारे प्राणी असेल किंवा किडामुंगी असेल, त्याचप्रमाणे उंदीर, घूस असेल किंवा मुंगूस असेल यांचा मध्ये शिरकाव होणार नाही. आता बघा, तुम्हाला लसीकरणाचा खर्च सांगितला आहे, त्याचप्रमाणे फवारणी सांगितली आहे. फवारणीचा खर्च हा तुम्हाला स्वयं खर्चातून करायचा आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी जी मजुरी आहे ही मजुरी देखील तुम्हाला स्वयं खर्चातून आहे. म्हणजे जर तुम्ही स्वतः खर्च करत असाल, म्हणजे तुम्ही स्वतः मजुरी करत असाल किंवा काम करत असाल तर हा खर्च तुमचा 0 असणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडं ऑलरेडी शेड असेल तर हा देखील खर्च तुमचा कमी असणार आहे. फक्त तुम्हाला खाली कोबा, लाईटीची व्यवस्था आणि व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी हवा खेळती असली पाहिजे किंवा थोडं तरी व्हेंटिलेशन पाहिजे, जेणेकरून मधला अमोनिया गॅस या ठिकाणी बाहेर गेला पाहिजे. आणि एक ब्रूडिंगसाठी तुमच्याकडे लाईटची चांगल्या प्रकारे व्यवस्था असली पाहिजे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला कोंबड्यांना पिण्यासाठी एक स्वच्छ प्रकारचं उत्तम दर्जाचं पाणी पाहिजे. कारण की आपण त्यामध्ये वॉटर सॅनिटायझर तर टाकणार आहोतच, पण या ठिकाणी तुम्हाला पाणी एकदा गाळून पाहिजे आणि त्याचप्रमाणे स्वच्छ प्रतीचं पाणी पण पाहिजे. आता कोंबड्या आणि अंडे आता विकत घेणार कशी किंवा त्यांना काय भाव भेटणार, तर बघा, सर्वप्रथम कोंबड्या ज्या आहेत या ठिकाणी तुम्ही आधी कॉन्ट्रॅक्ट केला जाईल की तुम्ही किती महिन्यासाठी कोंबड्या घेत आहात. म्हणजे इतकंच आहे की कोंबड्या तुम्हाला कायमस्वरूपी नाही भेटणार. जर तुम्ही कोंबड्या घेत असाल तर 6 महिने, वर्षभर किंवा 2 वर्ष असा कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही किती महिन्यांसाठी घेत आहात हे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा आम्हाला भविष्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की या ठिकाणी आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं नाही आहे, तर तुम्ही जशा आमच्या कोंबड्या होत्या, म्हणजे ज्या लेवलच्या कोंबड्या होत्या त्यांचा 400 रुपये प्रति कोंबडीने या ठिकाणी तुम्ही आम्हाला रिटर्नमध्ये पैसे द्यायचे आहेत. किंवा त्याचप्रमाणे आमचा पक्षी जर सुदृढ असेल त्या ठिकाणी पक्षाचा या ठिकाणी 400 रुपयाचा पक्ष आहे, तर 20% अमाऊंट आणि आमचा पक्षी या ठिकाणी तुम्ही रिटर्न करू शकता. पण शक्यतो जर तुम्ही या ठिकाणी 6 महिने पक्षी पाळत आहात तर साहजिक आहे तुमचा जो तुमचे जे पक्षाचे पैसे आहेत ते ऑलरेडी तुम्हाला भेटून गेलेलेच असतात, बरोबर. आता दुसरी मग गोष्ट म्हणजे काय, तर कमीत कमी किती कोंबड्या भेटतील, तर बघा, कमीत कमी या ठिकाणी 100 कोंबड्या भेटेल. 100पेक्षा कमी कोंबड्या अजिबात भेटणार नाही. त्यानंतर या ठिकाणी फक्त गावठी जातीच्याच कोंबड्या भेटतील. गावठी जातीच्या म्हणजे कोणत्या, ज्या क्रॉस ब्रीड आहेत आणि जे प्युअर गावरान आहेत त्याच कोंबड्या भेटतील. जर तुम्हाला अंड्यांमध्ये करायचं असेल
त्या ठिकाणी तुम्हाला क्रॉस ब्रीडच देण्यात येईल. आणि जर तुम्हाला मांस उत्पादनासाठी करायचं आहे तर तुम्हाला प्युअर गावरानच या ठिकाणी देण्यात येईल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बॉयलर कोंबडी तुम्हाला भेटणार नाही. आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मरतूक कोणाकडे राहील किंवा कोंबडी जर मेली तर त्याचं नुकसान कोणाकडे राहील. आता बघा, जर तुम्ही स्वयं खर्चातून कोंबड्या घेतल्या आणि त्या पाळल्या, त्यातून जे मरतूक होते किंवा जी कोंबडी मरते तर ते पुरेपूर नुकसान तुमच्याकडून असतं. त्याचप्रमाणे आमच्याकडून जेव्हा तुम्ही कोंबडी घ्याल आणि त्यातून जे मरतूक होईल किंवा त्यातून जे नुकसान होईल, म्हणजे त्यातून जी कोंबडी मरेल ते संपूर्ण नुकसान तुमच्याकडे असेल. कारण की कंपनी या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे लसीकरणाचे पैसे देते आहे आणि पूर्ण मॅनेजमेंटसाठी तुम्हाला पूर्ण मदत करते आहे, बरोबर आहे. त्यामुळे असं नाही की लसीकरण तुम्ही करणार नाही आणि त्यानंतर पक्षी जर मेला तर ती पूर्ण जबाबदारी तुमची असेल. मग त्यामुळे लसीकरण तुम्ही वेळेवर केलं गेलं पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 24 तास हेल्पलाईन नंबरद्वारे तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला रोजची अपडेट, रोजचा भाव असेल तो तुम्हाला सांगितला जाईल आणि रोजचं नियोजन काय आहे, पहिल्या दिवसापासून ते विकेपर्यंत तुम्हाला काय काय करायचं आहे, कसं कसं मॅनेजमेंट करायचं आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात येईल. आता जर आम्ही पिल्लं पाळली तर आम्हाला कोणत्या प्रकारे भाव भेटेल हे एकदा सांगून द्या. तर बघा, आता गावठी कोंबडी जी आहे तिचा मार्केटमध्ये रेट चालू आहे 300, 400, 500 रुपयाच्या आसपास. आणि जर तुम्ही कोंबडा असेल तुमच्याकडे तर त्याचा रेट चालू आहे 500, 600, 700 आणि कधीकधी 1000 रुपये पण या ठिकाणी असतो. पण काय होतं की हा जो भाव आहे तो तुम्ही जेव्हा 1-2 किंवा हात विक्री कराल तेव्हा तुम्हाला भेटतो. पण जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात हे विकायला जाता त्यावेळेस भरपूर व्यापारी घेण्यापासून मनाई करतात किंवा तुम्हाला खूप कमी भाव देतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्याकडून आम्ही पक्षी घेऊ, पण या ठिकाणी आमची जेव्हा गाडी येईल त्या वेळेसच घेतली जातील. सोबतच या ठिकाणी असं नाही की आम्हाला आजच विकायचं आहे तर तुम्ही आजच घेऊन जा. तुम्हाला जर पक्षी आज विकायचा आहे त्यानंतर आम्ही पूर्ण कलेक्ट करू की किती शेतकऱ्यांना सोबत पक्षी विकायचे आहेत, किती पक्षी आहेत आणि समोर या ठिकाणी मार्केटमध्ये किती डिमांड आहे ह्याचा सर्व आराखडा घेऊन या ठिकाणी एक हिशोब काढला जाईल, कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि त्याप्रमाणे मार्केटचा भाव काय चालू आहे, सीझन काय चालू आहे, समोरून मागणी किती आहे आणि तुमचा पक्षी कसा आहे, या सर्व गोष्टींवरती विचार केला जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला एक ॲव्हरेज भाव मी सांगतो आहे, म्हणजे फिक्स नसणार, एक कमी जास्त असू शकतो, पण एक ॲव्हरेज भाव 200 ते 250 रुपयाच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतो. एक ॲव्हरेज सांगतो आहे, या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतो वेळेनुसार, काळानुसार. आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी काय करायचं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या गोष्टी प्रॉपर नियमाप्रमाणे करायला लागतील. आता जर बघा, आपण या ठिकाणी काय तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे, बरोबर. आणि बघा, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सर्वांनी आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचे, कारण की खूप मेहनत लागते अशी महत्त्वाची व्हिडिओ बनवायला. त्यामुळे आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच जर तुम्ही हा व्यवसाय करायला इच्छुक असाल तर फक्त या ठिकाणी कमेंटमध्ये तुमचा जिल्हा टाकायचा आहे, फक्त जिल्हा टाकायचा आहे. पुन्हा सांगतो आहे, तुम्ही फक्त जिल्हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट डिटेल अजिबात टाकायचा नाही आहे. पुन्हा सांगतो आहे, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल किंवा इतर इन्फॉर्मेशन अजिबात शेअर करायची नाही आहे, कारण की या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतो आहे. त्यामुळे तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल कोणालाही तुम्ही शेअर करू नका, बरोबर. मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल कमेंटमध्ये टाकू नका. त्याचप्रमाणे फक्त तुम्ही तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आणि तुम्हाला किती कोंबड्या तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी फक्त ती संख्या टाकायची आहे. म्हणजे तुम्हाला अंडी विक्रीसाठी घ्यायचे असेल तर 100 अंडी विक्रीसाठी किंवा 100 RIR किंवा 100 कावेरी किंवा 100 DP क्रॉस, 100 सोनाली, अशा प्रकारे तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे ती कमेंटमध्ये टाका आणि दुसरी कमेंट जिल्हा टाका.